नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय असं ज्यांच्या तोंडून आपसूक ऐकायला मिळतं ते खरे शिवभक्त असं म्हणतात. आणि यात शिवाजी महाराजांचे विचार किंवा त्यांचे जीवनचरित्र ऐकलं की आजही अंगावर काटा उभा राहतो. असंच एक उदाहरण साकूर परिसरात सुरू असलेल्या ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पाहायला मिळालं. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुरू असलेल्या 5व्या दिवसाची कीर्तन जालन्याचे धर्मभूषण हरिभक्तपरायण गजानन महाराज शास्त्री यांचे सुरू होते. यावेळी शास्त्री महाराजांनी कीर्तनाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यानं केला. टाळ मृदुंगाचा गजर, शास्त्री महाराजांचा पोवाडा समोर असंख्य हजारो भाविक पोवाडा ऐकण्यामध्ये मग्न होते. मात्र अचानक एक तरुण आपल्या जागेवरून उठला आणि थेट महाराजांच्या पायावर जाऊन नतमस्तक झाला. काही क्षण उपस्थितांना वाटत होते तरुणाचे दर्शन सुरू आहे, मात्र बराच वेळ झाला हा तरुण उठेनासा झाला. समोर पोवाडा सुरूच होता, मात्र महाराजांच्या चरणाशी हा तरुण इतका भावुक झाला की तो महाराजांचे पायच सोडेनासा झाला. ज्यावेळी चोपदारांनी त्याला हात धरून उठवलं तेव्हा हा तरुण अक्षरशः धाय मोकळून रडत होता. आणि हा संपूर्ण प्रकार पाहून अक्षरशः समोर बसलेल्या उपस्थितांनाही काही कळेनासे झाले. दरम्यान हा संपूर्ण प्रकार DS न्यूज 24च्या संपादिका अश्विनी पुरी यांनी कॅमेऱ्यात कैद केलाय. नेमका हा प्रकार काय घडलाय तुम्हीच पहा. कीर्तन संपल्यानंतर याविषयी आम्ही अधिक जाणून घेण्यासाठी या युवकाचा शोध घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधून सविस्तर माहिती घेतली आहे. पाहूयात. चंद्राच्या काळा
ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सप्ताहाचा आजचा 5वा दिवस होता आणि या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जालन्याचे गजानन महाराज शास्त्री यांच्या वाट्याला आलेली होती आणि त्यांनी कीर्तन संपल्यानंतर एक शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि हा पोवाडा सुरू असतानाच साकूरच्या एका युवकाला अक्षरशः अश्रू अनावर होऊन तो थेट महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि त्या युवकाचा आम्ही शोध घेतला असता योगेश सागर असं त्या तरुणाचं नाव होतं. ते आमच्यासोबत जोडलेले आहेत. मगाशी महाराजांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तन संपल्यानंतर जो पोवाडा सुरू झाला आणि आपण त्याच क्षणी आपल्या जागेवरून उठून थेट महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाला. आपल्याला अश्रू अनावर झाले. नेमकी काय प्रसंग होता? कीर्तन सुरू असताना महाराजांचा पोवाडा सुरू झाल्यानंतर मला समजलंच नाही. एकदम अंगात असं काहीतरी संचारल्यासारखं झालं आणि मी बसल्या जागेवरून उठलो आणि थेट महाराजांच्या चरणाशी येऊन लोटांगण घेतलं. मला काय समजतच नव्हतं काय होतंय माझ्या संग किंवा माझ्याबरोबर काय घडतंय. फक्त मला महाराजांचे मी चरण धरले, बाकीचं मला काही समजलंच नाही. नक्कीच आपल्याला म्हणजे जसं एखादं भजन सुरू असताना जसं एखादा देव अंगात येतो एखाद्या स्त्रीच्या, असंच एकदम थरारक किंवा एकदम अंगावरती रोमांचक उठेल असा प्रसंग आपल्यासोबत घडला होता. आपल्याला अश्रू देखील अनावर झालेले होते. अश्रू अनावर म्हणजे मला समजतच नव्हतं काय होतंय. फक्त मला इतका आनंद आणि इतकं सुंदर वाटलं ते की महाराजांनी ज्यावेळेस पोवाडा सुरू केला का मला माझ्या शरीरावर माझा कंट्रोल नाही राहिला. इतका आनंद झाला आणि मला डायरेक्ट मी उठून महाराजांच्या चरणावरच लोटांगण घातलं. मला समजलंच नाही मी काय करतोय काय नाही. पण फार म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे आमचं जीवनचरित्र किंवा आमचं सगळं सर्वस्व म्हणजे आमचे शिवाजी महाराज. नक्कीच. तर मगाशी जे 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गजानन महाराज शास्त्री यांनी या कीर्तनाचं पुष्प गुंफलं आणि त्याचवेळी हाच जो तरुण होता या तरुणाला अक्षरशः थेट महाराजांच्या पायाशी त्यानं लोटांगण घालून कमीत कमी 5 ते 10 मिनटं जोपर्यंत हा पोवाडा सुरू होता तोपर्यंत हा तरुण महाराजांच्या पायाशी नतमस्तक झालेला होता. अक्षरशः लोटांगण घातलेलं होतं. अक्षरशः चोपदारांनी त्यांना हात धरून उठवलं तरीही हा तरुण उठत नव्हता. अक्षरशः त्याला अश्रू अनावर झाल्याचा आपण या व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहेच तो, त्यावर देखील आपण पाहिलेलं असेल. आणि हाच तो तरुण होता, योगेश सागर असं या तरुणाचं नाव होतं. खरोखर एक शिवभक्त आणि शिवरायांची स्फूर्ती त्यांच्या अंगामध्ये स्फूर्ती चढलेली होती आणि म्हणूनच ते अक्षरशः त्यांनाही कळलं नाही की ते का नतमस्तक झाले. इतकं त्यांची शिवरायांवरची निष्ठा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून आली आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.